तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. हळू हळू चला, हळू हळू चला, कुणी कुणाशी न बोला. आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरो पोटे. आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. ठाला हे कृष्ण करुणा सिंधु, दीनबंधु जगतपते. गोपेश गोपिकांताय, राधाकांता नमोस्तुते. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुएव च. पतितानाय पावनेभ्यो वैष्णवयोभ्यो नमो नमः. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताजिया, दुसरे चरणा संताजिया. त्यांच्या जोपानी कथे जातानी, बाबाजी ससुरू दास तुकाराम. दुसरे चरणा संताजिया, दुसरे चरणा संताजिया. त्यांच्या जोपानी कथे जातानी, बाबाजी ससुरू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. हे टीका दशमस्कंदेची, भाषा महाराष्ट्र देशची. अंतर्वेदी गोदे प्रवरेची, ते प्रदेश निर्माण. घोगर ग्राम गोदातिरी, पंचकुळ सांभाळसा क्षेत्री. जे निधिवास कुळेश्वरी, जे विष्णुमूर्ती. धन्य धन्य भैरव भटा, धन्य धन्य भैरव भटा. धन्य धन्य भैरव भटा, धन्य धन्य भैरव भटा. तुमच्या चरणी ठेवितो माता, चरणी चरणी
उग्रं वीरं महाविष्णु ज्वलन्तं सर्वतोमुखं नरसिंहं भीषणं भद्रं मृत्युर्नमाम्यहम् मस्तकहे पाया मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी मस्तकहे पाया या वार करी संताचा या वार करी संताचा 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 मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संताचा वार करी संताचा प्रस्तुत प्रसंग रूप घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा अभंग असून या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी गोकुळामध्ये जे भगवंतांनी लीला केल्या त्या लीलांचं वर्णन ह्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज करत आहेत. त्यांच्या अनुसरून भगवंताला अनुसरून तुकाराम महाराज हेच बोलत आहे जे भगवंतांनी तिथे बोलले होते. भगवंत काय बोलले होते, काय म्हटले होते की भगवंत सांगतात जे दुःखित आहे, जे पीडित आहे, जे ग्रसित आहे, ज्यांच्या आयुष्यामध्ये केवळ केवळ ताण तणाव आहे, जे कष्टाने व्यापलेले आहेत, चिंताग्रस्त आहेत, त्या लोकांना भगवंत सांगतात की माझ्या पाठीमाग या याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. अशा लोकांना भगवंत आपल्या पाठीमाग यायला लावतात. आता आम्ही त्यांच्या पाठीमाग जाऊ पण तिथे आम्हाला मिळणार काय? देव म्हणतात आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. मी काय देणार? परम आनंद मी तुम्हाला देणार म्हणून. तो प्रसाद आम्हाला मुख्य आहे की नाही? तो प्रसाद परमानंदाचा प्रसाद आम्हाला मुख्य आहे. जर तो भगवंताकडे असेल तर आम्हाला त्याच्या पाठीमागे जावं लागणार आहे. परमधामाची तो आम्हाला प्राप्ती करून देत आहे. भगवंत असा प्रसाद देत आहे की तो प्रसाद केवळ मुक्तीचा तो भगवंतच देऊ शकतो आणि त्या प्रसादाची आम्हाला अपेक्षा आहे. आणि ज्याला अपेक्षा नाही त्याने मग काल देवदास महाराज म्हटले होते तुम्ही हे खाऊन जा विठ्ठल. मी पोट भरून देणार म्हणे. परंतु एक सूचना दिली देवाने, दोन सूचना दिलेल्या आहेत. काय सूचना दिल्या? हळूहळू चला कुणी कुणाशी न बोला. देव म्हणतात माझ्या पाठीमागं यायचं असेल ना तर तुम्हाला हळूवारपणे यावं लागेल. आणि ही एक सूचना आहे. आणि अजून एक सूचना कुणी कुणाशी न बोला. माझ्यासोबत माझ्या पाठीमागं यायचं आहे, बडबड करू नका. कोणती बडबड? प्रपंचातल्या गप्पा मारू नका. कीर्तनामध्ये जर आम्ही प्रपंचातल्या गप्पा मारत चाललो तर महाराज मग तुमच्यात आणि आमच्यात फरक काय राहील? जे तुमच्याकडे आहे ते तुमच्याकडे राहू द्या. रोजच ते चिंतन होत आहे कुटुंबामध्ये. पुन्हा हे त्याने इथं घेणे हे भर पावसात ओढ धरल्यासारखं आहे विठ्ठल. ती बडबड आम्हाला करायची नाही. देवाच्या पाठीमागे गेलो ना मग त्याचं चिंतन करायचं. हळूहळू चला कोणी कुणाशी न बोला. शेवट देव म्हणतात याच्यात पडू नका. तुका म्हणे सांडा घाटी तिने नका भरवू पोटे विठ्ठल. विठ्ठल
चिंतन मांडण्यापूर्वी थोडासा परिहार प्रस्तावना महत्वाची आहे. गेल्या 9 दिवसांपासून आपण या ठिकाणी श्री संत बहिरा जातवेद, श्री नृसिंह नवरात्र तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या आनंदाने उत्साहाने आपण साजरा केलेला आहे. काल आपण मोठ्या आनंदाने भगवान नरसिंहाची जयंती साजरी केली. अनेक महिलांनी डोक्यावर कलश घेऊन कदमच्या विटभट्टीपासून पर्यंत आपण पायात काही महिलांनी पायामध्ये चप्पल देखील घातली नव्हती. डोक्यावर कलश घेऊन काही पुरुषही त्याच्यामध्ये सामील झाले होते. ज्यांनी काल कलश घेऊन तिथून इथपर्यंत पाय चप्पलवर आलेले आहे, न चप्पल घालता डोक्यावर कलश घेऊन तुम्ही इथं आलेला आहात, त्या महिलांसाठी मी खूप त्यांना आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. दुसरी गोष्ट अशी आहे की जे कर्म तुम्ही काल केलं, भगवान नरसिंहाचा अभिषेक आपण काल केला, तुमच्या कुटुंबातून तुम्ही ते पंचामृत कलशाच्या द्वारे इथपर्यंत आणलं. भगवान नरसिंहाच्या पुराणामध्ये असं वर्णन आलेलं आहे, जो ज्या कुटुंबातून नरसिंह जयंतीच्या दिवशी पंचामृताचा अभिषेक तो भगवान नरसिंहाला घालतो, त्याच्या कुटुंबातलं दुःख आणि दारिद्र्य हे संपून जातं, असं भगवान नरसिंह पुराण सांगत आहे. विचार करा, काल ज्यांनी कलश आणले, भगवान नरसिंह त्यांच्यावर कृपा करणार, त्यांच्या कुटुंबातलं दारिद्र्य दुःख संपवून टाकणार आहे. आणि ज्यावेळेस भगवान नरसिंह कृपा करतात त्यावेळेस माता लक्ष्मी आपोआप कृपा करते. कारण भगवान नरसिंह हे लक्ष्मीशी पूरक आहे आणि लक्ष्मी ही भगवान नरसिंहाची पूरक आहे. कारण नरसिंह पुराणामध्ये अशी कथा आढळून येते की भगवंताचा क्रोध शांत करण्यासाठी माता लक्ष्मीने कलश घेतला होता पंचामृताचा, आणि त्या कलशाने भगवान नरसिंह थोडी का होईना शांत झाले होते म्हणे. एवढी ताकद त्या कलशामध्ये, शांत करण्याचा प्रयत्न माता लक्ष्मीने केला. त्यावेळेस भगवान नरसिंहाने त्यांना आशीर्वाद दिला होता की इथून पुढे ज्या कुटुंबातून माझा अभिषेक भगवान नरसिंह जयंतीच्या निमित्ताने, माझ्या जन्म उत्सव निमित्ताने होईल, त्याच्या कुटुंबातलं दारिद्र्य दुःख मी हरवून घेईल आणि माता लक्ष्मी त्यांच्या घरामध्ये वास्तव्य करेल. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि आपण सर्वजण काल आलेला आहात. श्री संत बहिरा जातवेद संस्थान, संतांची मोठी कृपा आपल्या ह्या कार्यक्रमावर आहे. नवे नवे तर त्यांच्याच उत्सवात आपण उत्सव साजरा करत आहे. त्यांचा उत्सव म्हणजे नरसिंह उत्सव. संतांचा जो उत्सव असतो त्याच उत्सवामध्ये आपला उत्सव असतो. म्हणून भगवान नरसिंहाची आपण या ठिकाणी उपासना केलेली आहे. संत बहिरा जातवेदांची या ठिकाणी उपासना केलेली आहे. निश्चितपणे पंचकृषीमध्ये आपल्या ह्या संतांची कृपा, भगवान नरसिंहाची कृपा आपल्या सर्वांवर यावी. 10 दिवस ज्यांनी या ठिकाणी सेवा केलेली आहेत, अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. भरपूर गावातल्या लोकांनी, ग्रामस्थांनी, पंचकृषीतील ग्रामस्थांनी या ठिकाणी अन्नदान केलेलं आहे. निश्चितपणे भगवान नरसिंहाची कृपा, संत बहिरा जातवेदांची कृपा त्या कुटुंबावर यावी ही मी संतांच्या चरणी प्रार्थना करतो, भगवान नरसिंहाच्या चरणी प्रार्थना करतो. प्रत्येकाचा सेवाभाव या ठिकाणी लाभलेला आहे. प्रत्येकाची सेवा या ठिकाणी अमूल्य आहे. प्रत्येकाने या ठिकाणी सेवा केली आहे. महाराज मंडळी असो, पुरुष मंडळी असो, महिला मंडळी असो, प्रत्येकाने आपला थोडाफार का हातभार या ठिकाणी लावलेला आहे. त्या प्रत्येकावर भगवंताची कृपा यावी म्हणून हा काला आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. पंढरीनाथ भगवान की जय. तसे सद्गुरु परमपूजनीय वैकुंठवासी किसनगिरी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने, सद्गुरु ब्रह्मलीन नारायण गिरिजे महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने
परम पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय अखिल महाराष्ट्र ज्यांना माऊलीच्या रूपाने पाहतो, एकनाथ महाराजांच्या रूपाने पाहतो, आम्ही महाराज मंडळी त्यांना आईच्या रूपाने पाहतो, ते असणारे देवगडचे बाबा यांच्या असीम कृपेने त्यांच्या छत्रछायेखाली चालू असणारा हा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी बाबाजी या ठिकाणी येऊन गेले होते. कृपा आशीर्वाद कृपेचं वचन त्यांनी आपल्या या ठिकाणी दिलेलं आहे. अमूल्य वेळ काढून बाबाजी या ठिकाणी आले होते. आपण त्या दिवशी बोलले होते. आईची तब्येत बरी नव्हती, खालावलेली होती, तरी सुद्धा बाबा या ठिकाणी आले. आशीर्वचन त्यांनी आपल्या या ठिकाणी दिले. मला असं वाटतं त्या आशीर्वचनाचं आपण थोडंसं आचरणात आणावं आणि त्या आशीर्वचनाचा आम्ही जीवनामध्ये उपयोग करून घ्यावा. विठ्ठल असणारे बाबाजी, तसेच परमपूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय स्वामी प्रकाश नंदगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने, तसेच गावातील गुणवान भजनी मंडळी, सेवेकरी मंडळी, ग्रामस्थ, पंचक्रोशीतील भजनी मंडळ, पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ सर्वांच्या नियोजनाखाली, सर्वांच्या प्रेरणेने चालू असणारा हा कार्यक्रम आणि कार्यक्रमामध्ये भर पडणारी म्हणजे भगवान सूर्यनारायणाची कृपा, त्याच बरोबरीला व पवन देवाची, वायुदेवाची, आभाळ देवाची, इंद्रदेवाची, पंचमहाभूताची झालेली आपल्यावर आजची कृपा. विठ्ठल इथंही हंडी या ठिकाणी दिली आहे. ते असणारे जाधव परिवार, त्यांना धन्यवाद. आदरणीय विकासजी महाराज बनसोडे, सरदार तुम्ही कुठं आहे? विठ्ठला 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 विठ्ठला. बर, काळ बदलला म्हणून हे असं बोलावं लागतं, है की नाही? काळ बदलल्यामुळे हे असं बोलावं लागतं. कारण काळ बदलला की माणसाच्या परिवर्तनामध्ये देखील बदल होतो. वेळ आमच्याकडे फार कमी आहे असं म्हणणारे लोक आहे. वेळ कमी आहे, पण कुठं कमी आहे? फक्त साधनेला, कीर्तनेला आणि हरिपाठाला. टीव्ही पाहायला आम्हाला वेळ कमी. हा, मग एका मागे एक सेड, काही काही पडल्या पडल्या क्रिकेट पाहतात, है की नाही? अवघड गोष्ट आहे. वेळ आम्हाला जिथं द्यायचा हवा आहे तिथे आम्ही वेळ देत नाही. जिथे आम्हाला वेळ नको द्यायला आहे तिथे आम्ही वेळ देतो. म्हणून आमची अधोगती आहे. विठ्ठल आम्ही विचार करा, वेळ आम्ही कुठं जास्त देतो? प्रपंचामध्ये वेळ दिला पाहिजे, पण प्रमुख गोष्टींना वेळ दिला पाहिजे. पण प्रपंचामध्ये वेळ देणं ही साहजिक आहे, तिथं देवाही लागणार आहे, पण अध्यात्माकडे जास्तीत जास्त वेळ द्यावा लागणार आहे. काळ बदललेला आहे, आमचं आयुष्य कमी झालेलं आहे. पूर्वीच्या काळी लोक कार्यक्रमाला, साधनेला वेळ द्यायचे, है की नाही? पूर्वीच्या काळी काही साऊंड सिस्टीम वगैरे काही नव्हतं. आणि कीर्तन ते कधी असायचं? रात्री असायचं, है की नाही? 10 ते 12 बाबाजी सांगायचे. 10 ते 9 ते 11 कीर्तन राहायचं. आणि तेव्हा काही साध नव्हते. बुवा बैलगाडीत जायचा किंवा पायी पायी जायचा किंवा मग असंच आहे. तिथून आल्यावर मग स्वयंपाक करणार, मग जेवणार, है की नाही? त्या काळची परिस्थिती. आणि कीर्तनाला खूप लोक असायच्या. पण आता झालं काय? मोबाईल आला, टीव्ही आला, आणि त्या अनुषंगाने आमची वाट आम्ही बदलली. आणि आम्ही इकडं घुसलो. आता ज्या गोष्टी पाहायला नको त्या गोष्टी आम्ही पाहायला लागलो. म्हणून घरामध्ये भांडणं व्हायला लागले.
आता ते अनेक मालिका आहेत त्या काय आम्हाला एवढं नाव माहिती नाही. हा? काय ते नाव सांग. अनेक मालिका आहे त्या मालिकेतून आम्ही घेतो काय महिला मंडळ असो पुरुष मंडळ असो कसं याचं भांड फोडायचं हा माझ्यापासून कसं जाईल. माझा तो कोणी असो सख्खे भाऊ आहे सख्या भावामध्ये सख्या भावाचे लग्न झाले असतील घरामध्ये जावा दोन्ही आहे. ही जाव त्या जावेचा हेवा देवा करते ही जाव त्या जावाचा हेवा देवा करते. आम्हाला ही जास्तीत जास्त पाहायला भेटतं मालिकेमध्ये. आणि मला असं वाटतं काही थॉट्स काही विचार आम्ही त्याच्यातून घेत असावेत है की नाही. त्या विचारात आम्ही गुंतून जातो. जे करायला नको आहे ते आम्ही करायला लागतो. मला असं वाटतं टीव्हीला आणि मोबाईलला चांगल्याही गोष्टी येत असाव्यात येतातच. त्या गोष्टींकडे जर आता शनिदेवाची मालिका लागली मारुतीरायाची मालिका लागली रामायण लागलं भगवान श्रीकृष्णाची मालिका लागली हे म्हणतात ते नंतर पाहू त्याच्या भागाला अगोदर हे पाहू काय आजची जी मालिका आहे. म्हणजे एवढ्या गोष्टी आमच्यामध्ये चालू आहे. सतविचार आम्हाला घ्यायला आम्हाला हे वाईट वाटतं कंटाळा येतो आम्हाला. सतविचार घेण्याला आम्हाला काय येतो कंटाळा येतो. आणि कंटाळा आला की मग तुम्हाला माहिती आहे मग घातलिया भय हा शेवट मग तेच होणार आहे. कारण आमचे विचार बदलले आमचं परिवर्तन बदललं आणि आमचं परिवर्तन बदललं आमचं वागणं बदललं मग देवाने आमच्यापासून दृष्टी हरवून घेतलेली आहे. आणि ज्यावेळेस देव आमच्यापासून दृष्टी रावतो त्यावेळेस मग काय होतं परिणाम होतो कोणता शेवटचा. शेवटी मग माझ्याकडेच यावं लागतं है की नाही. नाही कळलं तर समजून घ्या विठ्ठल त्याला कंपाऊंड करून टाकलेलं आहे. म्हणजे जास्त तिकडे जाऊ नये सप्ताह चालू इकडे यावं बरोबर. त्याच्यामुळे आम्ही आमचे विचार बदलले पाहिजे. 10 दिवस आम्ही नृत्य नवरात्र केला सप्ताह केला 10 दिवस कीर्तन सेवा झाली प्रवचनाची सेवा झाली 10 दिवस ज्ञानेश्वरी पारायण झालं. मग मला असं वाटतं यातून आम्ही काय घेतलं ज्यांनी त्यांना धन्यवाद. ज्यांनी नाही घेतलं त्यांनी आज जरी घेतलं तरी तुम्हाला धन्यवाद देतो विठ्ठल. आता 10 दिवस जे काही आले नव्हते ते कालेला आले ठीक आहे. 10 दिवस ज्यांनी कर्म केलं त्या कर्माचं फळ त्यांना आज भेटणार आहे. पण जे फक्त काल्यालाच आले आहे की नाही काल्यालाच आले काल्यालाच आले पण आज काला झाला परत जर तुम्ही आले मग का आले विठ्ठल. तसं यावं तर लागणारच आहे. पण आम्ही फक्त शेवटच्या चालीला आणि काल्याला येतो. शेवटची चाल का की शेवट होतो कीर्तनाचं. मग हे उदाहरण भरणं नो हे शेवट हे भरत ना. पण कीर्तनामध्ये आम्हाला ब्रह्मरस मिळतो तो आम्हाला आत्मसात करावा हे जर कुणाला वाटत असेल तर मला असं वाटतं त्याला ज्ञान प्राप्त झालेलं असं की हा ब्रह्मरस आहे कीर्तनाचा. मग हा कीर्तनाचा ब्रह्मरस जर आम्ही सेवत नसावत जर आम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं ठीक आहे त्याने शरीराची तृप्ती होईल परंतु या ब्रह्मरसाने आत्म्याची तृप्ती होईल विठ्ठल. तसं आपण आता त्या विषयाकडे वळणारच आहोत. पण कार्यक्रम ज्या निमित्ताने होता ते निमित्त फार गरजेचं आहे. कशा निमित्त कार्यक्रम होता भगवान नरसिंहाची जयंती भगवान नरसिंह नवरात्र. अनेकांनी नरसिंह नवरात्र धरला असावा उपवास केला असावा. त्या अनुषंगाने काल आपण बहुसंख्येने मोठ्या आनंदाने उपवास देखील धारण केला. आज त्या उपवासाची सांगता आहे.
काहींनी सकाळी जेवले होते, काही जण सकाळी जेवले होते. संध्याकाळी ज्यावेळेस आम्ही खिचडी वाढली त्यावेळेस मी पंक्तीमध्ये फिरत होतो आणि फिरत असताना त्यांना विचारलं का हो भाऊ आज उपास धरला का? शेजारचा म्हणतो धरला म्हणे आणि त्याच्या पलीकडचा तो म्हणतो अरे येणी तर वडापाव खाल्ला माहिती आहे कशा तरी. मी म्हटलं खोटं इथं संस्थांच्या ठिकाणी काय लपत विठ्ठल विठ्ठला विठ्ठला नृसिंह जयंतीचा उपवास आम्ही काल केला आहे. वारकरी संप्रदायामध्ये 5 पर्व मानलेले आहे. महाराजांनी काल सांगितलं महाशिवरात्र, रामनवमी, गोकुळाष्टमी, वामन जयंती आणि नृसिंह जयंती हे 5 पर्व वारकरी संप्रदाय प्रामुख्याने मानलेलं आहे. ते प्रत्येकाला जो माळकरी आहे जो टाळकरी आहे त्याला करावंच लागणार आहे. दंडक घालून दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने काल आम्ही केलं. भगवान नरसिंहाचं काल प्रागट्य झालं. देव अवतार का घेतो है की नाही हा फार मोठा प्रश्न आहे. काल महाराजांनी सुंदर अशा प्रकारे विवेचन त्याचं केलेलं आहे. भक्तांचं रक्षण करण्यासाठी दृष्टांचा नाश करण्यासाठी भगवंत वरून खाली येतो है की नाही. भक्त राखी पायापाशी संहारी विठ्ठला विठ्ठला भक्तांना पायापाशी राखून ठेवतो आणि दुर्जनांचा संहार करतो. म्हणून भगवंत अवतार धारण करतो. आता नेमकं भक्त कोण आहे? महाराजांनी सांगितलं दुसऱ्या कीर्तनामध्ये 3ऱ्या कीर्तनामध्ये काय सांगितलं? भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग. जो भक्ती करतो जो भक्त आहे त्याच्या अंतःकरणामध्ये जर नम्रता नसली तर त्याला भक्त मानू त्या व्यक्तीला भक्त मानू नये. ज्याच्यामध्ये नम्रता नाही ज्याच्यामध्ये भरपूर असा अहंकार भरलेला आहे त्या व्यक्तीला भक्त मानू नये. कारण भगवंताने भक्ती योगामध्ये भक्ताचे लक्षण सांगितले. अनपेक्षम शुचिदक्षम उदासीनो गतम व्यतम सर्वरंभा परित्यागो यो मद भक्त समे प्रिय विठ्ठला हा श्लोक सगळ्यांना माहिती आहे. मग हे भक्ताचे लक्षण जर असले मग जर आम्ही एवढ्या दिवसापासून भक्ती करतो सेवा करतो अनेक लोक करतात रोजची पूजापाठ आम्ही करतो अनेक उपवास धारण करतो सोमवार करतो मंगळवार करतो बुधवार करतो गुरुवार करतो रविवार करतो शनिवार करतो परत सोमवार करतो. काहींना एका आठवड्यामध्ये 5-5 उपवास असते. घरचे म्हणतात कालम भाकर करावी की नको फक्त फळच करू. मग ती बाई म्हणती आमचं याच्यातच धकणार कारण मला कामाला जावं लागतं. मग ती फळासामध्ये ती स्वतः फळाचं करून घेते. एवढे उपवास करतो एवढी साधना चालू आहे पूजापाठ चालू आहे रोज महादेवाच्या मंदिरात आहे रोज गंगेला स्नान देखील आहे पण अंतःकरण शुद्ध नाही आहे. मग त्या भक्तीचा काय उपयोग? अंतःकरणामध्ये जर नम्रता नसेल अंतःकरणामध्ये जर प्रेम नसेल तर तो जीव आणि ती भक्ती व्यर्थ आहे. विठ्ठल भक्ताकडे नम्रता असणं हे आवश्यक आहे. भक्ताकडे प्रेम असणं हे आवश्यक आहे. हा आता प्रेमातून जर कुचकं बोलत असेल तर ते साहजिक आहे पण कुचक्यामध्ये जर पुन्हा प्रेमावर झाड टाकत असेल तर मग ते पाप आहे. हा विठ्ठल हा आता काही कळलं असेल तर थोडस समजून घ्या. मग आमच्या बोलण्यामध्ये आमच्या वागण्यामध्ये शास्त्राचं अनुकरण आलं असावं तर तो भक्त असावा. शास्त्रामध्ये जे नियम सांगितलेले आहे भक्ताविषयी ते आम्ही आचरले असावे तर तुम्ही भक्त आहेत है की नाही. आणि विनाकारण स्वतःला भक्त मानून घेऊ नका. त्याच्यामध्ये देखील अहंकार प्राप्त होतो.
आम्ही स्वतःला जर भक्त मानत असेल तर त्याच्यामध्ये अहंकार प्राप्त होतो, तिथे नम्रता पाहिजे. भगवंताला ते आवडतं. सर्वात अगोदर भगवंताला नम्रता आवडते. आपण परवा दिवशी मोठे कदम माऊली, गुरुवर्य मोठे कदम माऊली त्यांचं चिंतन ऐकलेलं आहे. हा, काय वैराग्य आहे, काय ज्ञान आहे, काय नम्रता आहे. तुम्ही पहा, एवढी नम्रता. गणेश महाराज आम्हाला सांगत होते, ज्यावेळेस आम्ही विद्यार्थी अवस्थेमध्ये होतो, विद्यार्थी पाया पडण्याच्या अगोदर ते विद्यार्थ्यांच्या पाया पडायचे, है की नाही? याला काय म्हणतात? नम्रता म्हणतात. म्हणजे संत ज्यावेळेस झुकतात त्यावेळेस समाजाने विचार केला पाहिजे, संत जर झुकत असेल मग आम्ही का मागं राहिलो? हो विठ्ठल, विठाला 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 विठ्ठल विठाला. आम्ही नम्र झालो पाहिजे ना, नम्र झालो पाहिजे. आम्ही किती झालो पाहिजे? अधिकस्यम अधिकम, है की नाही? जेवढं होता येईल तेवढं आम्ही नम्र झालो पाहिजे. नम्र झाल्यावर परिणाम होतो काय? नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता. नम्र झाला भूता, परिणाम तेने कोंडिले अनंता. भक्त प्रल्हाद नम्र होते. हा, भगवंताला हृदयामध्ये समावून घेतलं, हृदयामध्ये भगवंताला कोंडून घेतलेलं आहे. आणि त्यांच्या हृदयामध्ये केवळ नारायणच आहे. त्यांच्या भक्तीवरून, त्यांच्या नम्रतेवरून ते दिसतं. म्हणून मग त्यांना त्रास होत राहिला, मग देव ते सहन करील का? देव काय करतो? उडी मारतो, है की नाही? आणि उडी मारून काय करतो? त्या भक्ताचं संरक्षण करतो. मग तिथे भेद नाही भगवंताकडे. तो कोणत्याही अवस्थेत असो, त्याचं वय कोणतंही असो, तो कसाही असो, काळा असो, गोरा असो, पिवळा असो, लहान असो, मोठा असो, कोणत्या जातीचा असो, देवाला काही घेणं देणं नाही. तो माझा भक्त आहे ना, तो याच्याकडे पाहतो. म्हणून तो वरून खाली येतो. कुणासाठी? तर भक्तांसाठी. काल महाराजांनी सांगितलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भक्त कोण आहे? मुख्य गोष्ट तो आहे. ते आपण आता पाहिलेलं आहे. आणि मला असं वाटतं या कलियुगामध्ये आणि भक्त हे क्वचित असावेत. का असं मी म्हणत आहे? कारण समाजामध्ये आम्ही एका गावात हिंडत नाही, है की नाही? 10-10, 15-15 गावचं पाणी पितो, है की नाही? प्रत्येकाकडे आम्ही पाहतो. मला नाही असं वाटत कुणाकडे समाजामध्ये एवढी नम्रता असावी. झुकण्याचा अट्टहास ते करत नाही हो. काही काही आशे सलाम करतात, काही आशे पाया पडतात, काही फक्त आशे वागतात, काही आशे करतात. बरं ठीक आहे, तुम्ही तसं करा, कसं करा, पण जर तुमच्या मनात जर भाव नसेल तर तुम्ही हेही करू नका, ठीक आहे? असं करून समोरच्या व्यक्तीला काही परिणाम होत नाही. आणि जरी नाही पाया पडलं तरी त्याला काही परिणाम होत नाही. देव आणि संत आणि साधू तुम्हाला म्हणत नाही तुम्ही आमच्या पाया पडा. भाव असेल तर पाया पडा, भाव नसेल तर पाया पडू नका, विटंबना करू नका. विठ्ठल भक्त प्रल्हादाचं जीवन हे फार दुस्तर होतं. कुणाच्या पोटी जन्माला घेतला होता त्यांनी? कुणाच्या वंशामध्ये जन्म घेतला? दैत्य कुळात त्यांनी जन्म घेतला. त्यांच्या पित्याचं नाव काय? हिरण्यकश्यप. तो कोण होता? सात्विक होता का? नाही, तामसी होता, राजसी होता. दोन्ही गुण त्याच्यामध्ये कूट कूट करून भरलेले होते, राजस आणि तामस. हे दोन्ही गुण परिपूर्ण असताना अगोदर त्यांनी भगवंताची उपासना केली, देवाला प्रसन्न करून घेतलं, ब्रह्मदेवाकडून आशीर्वाद प्राप्त करून घेतला,
आशीर्वाद प्राप्त करून घेतला, त्यावेळेस नम्रता दाखवली आणि त्यावेळेस नम्रता दाखवली ब्रह्मदेवाने त्याचा स्वीकार केला आणि स्वीकार करून ब्रह्मदेवाने त्याला भरपूर असा आशीर्वाद दिला. तो आधी म्हणाला, देवा मला अमरतेचं वरदान द्या. ब्रह्मदेव म्हटले, मीच अमर नाही, तुला कुठून अमर करू, है की नाही. हिरण्यकश्यप म्हणतो, मग मला हे नाही तर मग काहीच नको. देव म्हणतात, अरे तू एवढी तपश्चर्या केली, दुसरं काहीतरी माग. मग त्याने विचार केला, है की नाही. काय विचार केला, असा वरदान मागू की तो अमरतेच्या तुलनेत असावा, खाली न मरे, वर ना मरे, न आत न बाहेर, न दिवसा न रात्र, न कुणाच्या अस्त्राने न कुणाच्या शस्त्राने, न पाण्यात न अग्नीत, कधीच नाही. न कोणत्या देवाकडून न कोणत्या मानवाकडून, कुणाकडूनही माझं मरण नको असं म्हटल्यावर ब्रह्मदेव तथास्तु म्हटले. आता वरदान झाल्यावर थोडंफार काही भेटल्यावर व्यक्ती मा लागतो, है की नाही. फक्त मा म्हणलं बरं का, तुम्ही हसले तुम्ही जाणून घ्या. मग विठ्ठला एवढंच भेटलं का व्यक्तीला असं वाटतं मी फार मोठा झालो. बरोबर, तू मोठाच होणार आहे. हिरण्यकश्यपूला अहंकार झाला, देवाची उपासना राज्यामध्ये बंद करायला लावली, साधू संतांचे यज्ञ मोडले त्याने, विटंबना सुरू झाली आणि त्याच्याच पोटी भगवंताचा भक्त जन्म घेतो. भक्त प्रल्हादाने जन्म घेतला आणि जन्म घेऊन महाराज सानिध्य त्याला प्राप्त झालं. नारद मुनीचं संतांचं सानिध्य प्राप्त झालं. कुळ हे दैत्याचं आहे, आई वडील हे दैत्य आहे, पण त्यांच्याच कुळात त्याने जन्म घेतला. पण संगती कुणाची केली, संतांची केली. आणि संतांची संगती केल्यामुळे त्यांच्या कुळातला जे विचार आहे त्या विचारांचं भक्त प्रल्हादांनी खंडन केलं आणि खंडन करून सदविचार धारण केले. कुणाचे, संतांचे. विठ्ठल अगोदर आम्ही कुणाच्या संगतीमध्ये होतो ती नंतरची गोष्ट, पण कालांतराने जर आम्ही एका सत्पुरुषाच्या संतांच्या संगतीमध्ये कुणाच्याही जा संगतीमध्ये जर गेलो तर निश्चितपणे आमच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. कारण संतांच्या संगती मनोमार्ग अकळावा श्रीपती येणे पंथे, येणे पंथे, अकळावा श्रीपती येणे पंथे, अकळावा श्रीपती येणे पंथे, येणे पंथे, अकळावा श्रीपती येणे पंथे. संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथे, अकळावा श्रीपती येणे पंथे. संतांचे मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथे, अकळावा येणे पंथे. संगत उत्तम प्रकारे लाभली ना, म्हणून परिणाम काय झाला की सतविचार सतविवेक भक्त प्रल्हादाला प्राप्त झाला. लहानपणातच भगवंताचं चिंतन करायला सुरुवात केली. संगतीचा परिणाम आहे हा. संगतीचा परिणामचं वर्णन संतांनी फार खोलपर्यंत केलं आहे. इथे संगत प्राप्त झाली, सदविचार आले, भगवंताचं चिंतन करायला सुरुवात केली. पण त्याच्या पित्याला आवडेना, त्याच्या दैत्य कुळाला ते आवडेना. म्हणून वारंवार समजून सांगितलं, तू हा नाद सोडून दे, तू हा नाद सोडून दे, तू माळ घालायचा नाद सोडून दे, तू बाबाकडे जायचा नाद सोडून दे, तू इकडच मर. विठ्ठल घरचे म्हणतात ना, काय बाबाकडे चार चार बाऱ्या, हे गाया कोण पिळीन, अनेक गोष्टी आहे, है की नाही.
तो बसला तसाच आहे, त्याला काही काम धंदा नाही. त्याला काय काम आहे? कीर्तन करायचं आणि झोपून घ्यायचं. हे काय आहे बाबाला? कशाला तिथं जातो? तुला काम कर, तुला मोठं व्हायचं, मला कोण सांभाळीन मग? विठ्ठल ओ विठ्ठला. आम्ही असे विचार देतो, मग आम्ही कोण? संत नारद मुनीच्या स्थितीवर बसतो की दैत्याच्या स्थितीमध्ये बसतो? तुम्ही पहा मग. है की नाही? मला असं वाटतं मग आम्ही 2 नंबरच्या बसतो, है की नाही? जर आम्ही असं जर सांगत असेल मुलांना तर मग किती दुर्भाग्य आहे. मला असं वाटतं मग हे सप्तेच घालून, है की नाही? हे सप्ते बंद करून टाकावे. आणि खरं पाहिलं तर आता काय लोकांना सप्ते काय आवडे ना, नको नको वाटतं. बेलपिंपळगावला झालेला कार्यक्रम लोकांना खूप आवडतो. टाकळी बांधला झालेला कार्यक्रम लोकांना खूप आवडतो. कालांतराने असं वाटतं आम्हाला हे सगळं बंद करून तोच कार्यक्रम तर घ्यावं काय नाही. एवढा काळ बदललेला आहे. ते हवं हवंसं वाटतं. एवढी गर्दी जमते महाराज, पुढं पुढं असे बसतात, असे लोक पुढं बसतात की असं वाटतं हे कीर्तनाला का पुढं बसत नाही. एवढे म्हणे बर का, कार्यक्रम जर तो कार्यक्रम जर त्याचा टायमिंग 6चा असेल तो 4ला जाऊन बसतो. विठ्ठला 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 विठ्ठला. काळ बदलला हो. असं म्हणत नाही बुवा बाबाला अजून यायचंय, 1 नंबरला जाऊन बसावा. बाबाचं काय रचायला पाहिजे, तिकडे सुंदरता आहे. हा? हे 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 बदललेलं आहे ना, हे संस्कार आमचे बदललेले आहे. आणि मला असं वाटतं मुलांचं जाऊन द्या, आई बापाचं कर्तव्य आहे ना, हे आम्ही त्यांना सांगितलं पाहिजे की भाऊ सप्ताह चालू 10 दिवसाचा, नवरात्र चालू 10 दिवसाचा, तिथं सेवा कर, तिथं थांब, तिकडं कशाला मरतो? विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. कुठेतरी बदल होण्याची आवश्यकता आहे. जीवनामध्ये उतरा. आणि मला असं वाटतं हे पुन्हा पुन्हा सांगण्याची आवश्यकता नको आहे, विनाकारण नको आहे. तुमचे मन दुखणार आम्ही बोलल्यावर, आमचे मन दुखणार तुम्ही बोलल्यावर, आणि आम्ही बोलतो हे तुमच्या हितासाठी बोलतो. जर तुम्हाला हित जर करून घ्यायचं असेल तर आचरणामध्ये हे शब्द आणा. बर, काही हरकत नाही, तेही महत्वाचं आहे, तेही झालं पाहिजे. पण त्याच्यापेक्षा हे महत्वाचं आहे ना, त्याच्यापेक्षा हे फार महत्वाचं आहे. याला खर्च कमी असला तरी हे महत्वाचं आहे, त्याला खर्च जास्त असला तेही महत्वाचं आहे. पण याला विशेष करून जास्त महत्व कशासाठी? की मेल्यावर आम्हाला तो रस पाजितो, की नाही? पण हा जिवंतपणे रस आहे, तो 1 दिवस टिकतो फक्त. आज दिवसभर राहणार, उद्या निघून जाणार, है की नाही? पण हा जो रस आहे हा कायम स्वरूपीचा आहे, जिवंतपणे आहे, मेल्यावर पण आहे. विठ्ठल हा. भक्त प्रल्हादाने पण काय चिंतन सोडे ना. हिरण्यकश्यपूने काय करावं काय करावं काय करावं, अनेक आता त्याला दंड देण्यास सुरुवात केली. ऐकत नाही ना, आता त्याला दंड देऊया. म्हणून पहिल्यांदा होलिका आली, हिरण्यकश्यपूची बहीण होलिका. ती आली, ती म्हटले तुम्ही काळजी करू नका, मी त्याला माझ्या मांडीवर बसवते, मला आशीर्वाद आहे, मी कधी अग्नी जळणार नाही. परिणाम असा झाला, भक्त प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि स्वतः होलिका जळून गेली. कशाचा परिणाम आहे? नामचिंतनाचा परिणाम आहे. भक्त प्रल्हाद वाचले पण होलिका जळून गेली. जळता जळता तिने दाह केला. कोणता दाह केला? की म्हणे हे ब्रह्मदेवा, हे देवा, तुम्हाला वरदान दिला होता मला अग्नी स्पर्श करणार नाही. भगवंत म्हटले मी वरदान दिला होता तुला अग्नी स्पर्श करणार नाही, परंतु तू स्पर्श केला नामाचा म्हणून तुझंही कल्याण मी केलं. विठ्ठल 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 जळली शरीराने, पण तिची गती झाली उत्तम प्रकारे. भक्त प्रल्हादाचा संगत लागली ना, नामचिंतनाची संगत लागली, नामचिंतन कानावर पडलं म्हणून तिची गती झाली. अनेक सैनिकांना सांगितले याच्या डोंगरावरून याला खाली ढकलून द्या. भक्त प्रल्हादाला उचललं, डोंगरावरून खाली ढकललं. पण महाराज ते बालक 15-20 वर्षाचं, 15 वर्षाचं बालक हो, पण कोची सुद्धा मनामध्ये भय नव्हतं. वरून खाली टाकलं ना,
वरून खाली टाकलं, डोळे बंद केले, नारायण 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 जप करता करता विश्वास होता मनामध्ये की भगवंत मला वाचवणार. हातावर झेलून घेतलं. आम्ही कीर्तन आलो, वरती आभाळाकडे पाहतो, जर वीज पडली तर गेलो तर. एवढं आमचं अवघड आहे. घरातून निघत असतानाच आभाळाकडे पाहतो, आमच्या कांद्याचं काय होईल. कांद्याचं जे होईल ते होईल, पण बरं होईल है की नाही. विश्वास जर असेल भगवंतावर, त्याचंही तो संरक्षण करेल आणि तुमचंही संरक्षण करेल. गेल्या 10 दिवसांमध्ये एकही थेंब पडला नाही. हा, आभाळ असं जायचं, आभाळ इकडून जायचं. काल जैनपूरला तुफान पोहोच, जैनपूरने आमच्या घोगरगावपर्यंत आहे की नाही, प्रशांत टेकड्याच्या दूध डेअरीपर्यंत पोहोच. इकडे पाऊस, पलीकडे पाऊस, तिकडे पाऊस, पण एवढं सुरक्षित होतं ही त्यांची कृपा आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. मागचा काल तुम्हाला आठवतो का? साऱ्या बाजूनी ऊन होतं, पण इथंच ऊन नव्हतं. आता पंचमहाभूतांनी नारायणाने कृपा केली. मंडप पुरलं तर ठीक आहे, नाही तर मग मी वरतूनच छत्रछाया करतो आहे की नाही. जसं सुदर्शनाने महाभारतामध्ये भगवंताने झाकून घेतलं होतं सूर्यनारायणला, तसंच मला असं वाटतं भगवंताने आपला हात लावला असावा आणि सूर्यनारायण म्हणले तुम्ही थांबा, काला होऊ द्या, जेवण होऊन द्या, मग तुम्हाला काय उद्योग करायचा तो करा. विठ्ठल ढकलून दिलं भगवंताने, झेलून घेतलं, सापाच्या खोलीमध्ये ठेवलं होतं. सापाने दंश देखील केला नाही. भक्तीचं सामर्थ्य आहे. आज भक्त प्रल्हादाला भगवंत, आज हिरण्यकश्यपीने आपल्या राजमहालामध्ये बोललं आहे, खांबाला बांधून ठेवलं, आज तुझी काही खैर नाही म्हणे. बोलव तुझ्या देवाला, तुझ्या देवाला बोलव. नेमकं तुझा देव कुठं कुठं आहे? तो म्हणतो माझा देव सर्वत्र आहे की नाही. विठ्ठल काय आहे? चराचरामध्ये भरलेला आहे, तो सर्वत्र आहे. मग या खांबामध्ये देव आहे का? हो म्हणे. परिणाम काय झाला? दुर्जन तो लाथ खांबावरी लाथ मारिली दुर्जने. खांबावरी लाथ मारिली दुर्जने. खांबावरी लाथ खांबावरी लाथ मारिली दुर्जने. खांबावरी लाथ मारिली दुर्जने. खांबावरी लाथ स्तंभी नारायण स्तंभी नारायण प्रगटला. धावनिया हरी आडवा तो घेतला. धावनिया हरी आडवा तो घेतला. धावनिया खांबावरी लाथ मारिली दुर्जने. स्तंभी नारायण प्रगटले, किंवा नारायण किंवा नरसिंह प्रगटले. त्या खांबातून भगवान नरसिंहाचं प्रागट्य झालं. खांब उखडून भगवंताने खांब फोडून बाहेर आले. जसं हिरण्यकश्यपूला पकडलं, हाताला धरून फरफडीत 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 त्या चव्हाट्यामध्ये आणलं, दाराच्या चव्हाट्यामध्ये म्हणजे उंबऱ्यामध्ये. उंबऱ्यावर आणलं. हिरण्यकश्यपू सोडण्याचा बहु प्रयत्न करत होता, परंतु ते भगवंताचं विक्राळ रूप पाहून तो भयाने व्याकुळही झाला होता. देवावर प्रहार करण्याचा प्रयत्न करायचा, परंतु ते मुख पाहिल्या पाहिले पुन्हा प्रहार माग घ्यायचा. असा विचित्र भगवंताचा अवतार झाला आणि हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेतलं. मारणार तेवढ्यात हिरण्यकश्यपू हसायला लागले. देवा तुम्हाला मारू शकत नाही म्हणे. म्हणे का? ब्रह्मदेवाचं वरदान. बोल काय काय वरदान दिला म्हणे ब्रह्मदेवन तुला. हिरण्यकश्यप म्हणतो मी कोणत्याही देवाकडून मरणार नाही. भगवंत म्हणे मी देव नाही. मी कोणत्याही मानवाकडून मरणार नाही, कोणत्याही प्राण्याकडून मरणार नाही. भगवंत म्हणतात मी धड प्राणी नाही, धड मानवही नाही, धड देवही नाही. तिन्हींचं रूप माझ्यामध्ये एकत्रित आहे. पुन्हा असायला लागला. हिरण्यकश्यप म्हणतो देव
मी खाली मरणार नाही, वरही मरणार नाही. देव म्हटले तू माझ्या मांडीवर आहे. पुन्हा हसला, पुन्हा म्हटला देवा मी न घरात मरणार न बाहेर मरणार. देव म्हणतात तू आता माझ्या मांडीवर बसून कुठं आहे? उंबऱ्यावर आहे. पुन्हा हसायला लागला, देवा मी न रात्री मरणार ना दिवसा मरणार. देव म्हटले चिंता करू नको, ही रात्रही नाही दिवसही नाही, मध्यान्नाची वेळ आहे, संध्याची वेळ आहे. आपण काल संध्याच्या वेळेला अभिषेक केला. पुन्हा हसायला लागला, देवा मी कोणत्या शस्त्राने मरणार नाही, कोणत्या अस्त्राने मरणार नाही. देव म्हटले मी तुझ्यासाठी नख वाढवले, जे नख खुपसले पोटात महाराज, विदारीला हस्त नखी विठ्ठल. कुंडली कवरदारी विठ्ठल, नामदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. शिव संत बहिराजात वेद महाराज की जय. श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा की जय. नरसिंह भगवान की जय. त्यावेळेस भगवान नरसिंहाचा अवतार झाला. पूर्ण आतडे कातडे सगळे बाहेर आले, रक्ताने चिरकाण्या उडाल्या, नसा भगवंताने गळामध्ये धारण करून घेतले. विक्राळ अवतार पाहून सर्वजण भयभीत झालेले आहेत. भगवंताने हिरण्यकश्यपूला फाडलं, मारलं, पण तो राग शांत झाला नाही. आणि त्या रागाच्या आवेशामध्ये डळकाळीत पोळीत अखिल ब्रह्मांड हादरायला लागलं. कैलासी शंकर डसके मानसी. महादेवला सुद्धा भय आलं. महादेव सुद्धा घाबरले होते ज्यावेळेस भगवान नरसिंहाचा असा अवतार झाला होता. वर्णन आहे नरसिंह पुराणामध्ये. ज्यावेळेस डळकळ्या फोड त्यावेळेस भगवान शंकर देखील घाबरले, ब्रह्मदेव घाबरले. ब्रह्मदेव शांती पाठासाठी वरून खाली आले. सर्व देवता स्वर्गातले घाबरले, ते वरून खाली आले आणि हिरण्यकश्यपूच्या राजमहलामध्ये देवापाशी आले. सर्वजण थरथर थरथर कापत आहे. सर्व साधू संत, सर्व देवी, सर्वजण आलेले आहेत. सर्वजण भगवान नरसिंहाचं हे विक्राळ रूप पाहत आहे आणि भयभीत होत आहे. कुणी त्यांच्या जवळ जाईना. नारद मुनी शांतीपाठ सुरू केला. शांतिरस्तु शांतिरस्तु महानरसिंहम देवता. पुन्हा 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 शांती करून शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं श्रेष्ठं. अनेक श्लोकाने अनेक स्तुतीने भगवान नरसिंहाला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण भगवान नरसिंह शांत काय होईना. म्हणून ब्रह्मदेव पुढे गेले, देवा शांत व्हा. त्यांच्यावर डळकळी फोडली. ब्रह्मदेव इथं होते म्हणून त्या आश्रमाकडे गेले. इथून त्या आश्रमापर्यंत गेले. इंद्रदेव आले, तेही दिल्लीला जाऊन पडले. सगळे देवता आले होते, पण कोणी त्यांचा राग शांत करेना. शेवटी नारद मुनी लक्ष्मी मातेला सांगितलं, देवी आपल्या पतीने काय झालं काय माहिती, फार विचित्र अवतार धारण केला आहे, फार विचित्र रूप धारण केलेलं आहे आणि ते का आता शांत होईना. देवी म्हणजे हे शक्यच नाही. माझा नवरा असं काही नाही बरं का, तो कधी दारू पिणार नाही, तो कधी ढाब्यावर जाणार नाही, माझा विश्वास आहे. अगं बाई आम्ही आताच त्याला पाहिलं, आम्ही गाडीत हिंडतो, त्याला आताच टाकडीच्या भांच्या याच्यावर पाहिलं, तो म्हणते असं. बरोबर काही का असं गुण दोष घराच्यांना कळत नाही, पण दारच्यांना लवकर कळत होता. विठ्ठल माता लक्ष्मी म्हटले, माझा पतिदेव असा नाहीये म्हणे, पाहायला चला. मग पाहायला आल्यावर महाराज त्या देवाचं रूप पाहते. राम 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 राम. हे काय रूप धारण केलं देवा. माता लक्ष्मी पुढे सरसावल्या. तेवढ्यात पुन्हा डळकळी फोडली. पुन्हा माता लक्ष्मी वापस आल्या. हे माझे पतिदेव नसावे म्हणे. अहो म्हणे तुमचेच आहे म्हणे. का रूप धारण केलं असं म्हणे, या बालकासाठी, या भक्त प्रल्हादासाठी असं रूप धारण केलं म्हणे. माता लक्ष्मी म्हणे, जर हे माझ्याकडून शांत होत नसेल, ज्याच्यासाठी अवतार धारण केला त्याला पुढं करा. भक्त प्रल्हादाला पुढं केलं. भयभीत आहे भक्त प्रल्हाद. भयभीत अवस्थेमध्ये भक्त प्रल्हाद पुढे सरसावले आणि पुढे सरसावल्यावर हात जोडून भगवंताची आळवणी करतात, स्तुती करतात. आणि ज्यावेळेस नरसिंह देवताने भक्त प्रल्हादाला पाहिलं, महाराज उचलून त्याला कुठं घेतलं,
मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेतल्यावर राग शांत केला आणि राग शांत करता करता भक्त प्रल्हादाला चाटायला सुरुवात केली. विठ्ठल 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 विठ्ठल. भक्त प्रल्हादाला चाटायला सुरुवात केली. त्यावेळेस माता लक्ष्मीने माता पार्वती नरसिंहीचं रूप धारण केलं. वरतून चंदनाचा अभिषेक, दह्याचा, दुधाचा अभिषेक, मधाचा अभिषेक, पंचामृताचा अभिषेक, वरतून चंदन ही शीतल असतं म्हणून चंदनाचा अभिषेक केला शांत होण्यासाठी. इकडे भक्त प्रल्हाद चाटायला सुरुवात केली आहे. भक्त प्रल्हाद म्हणतात, देवा शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. कालांतराने भगवान नरसिंह शांत झाले. तिथून पुढे भक्त प्रल्हादाने पुन्हा अखंड जीवन भगवंताचं नामस्मरण केलं, चिंतन केलं. आणि इथे आपल्या या श्रीसंत बहिराज जात्रे संसारामध्ये देखील श्रीसंत बहिराज जात्रेदाने भगवान नरसिंहाची उपासना केली आहे, त्यांची आळवणी केलेली आहे. अखंड जीवन त्यांनी भगवान नरसिंहाच्या भक्तीमध्ये घालवले आहे. भैरवी ग्रंथामध्ये सखोल असा अध्ययन त्याच्यामध्ये आढळून येतं. अनेक प्रकारच्या ओव्या भगवान नरसिंहाच्या संबंधी, उपासनेच्या संबंधीमध्ये संत बहिराज जात्रेदानी वापरलेल्या आहे. हृदय ज्ञानाधिष्ठान ऐसा नरहरी परिपूर्ण, तो माझे भजनीय निधान, जो निरंतर, तो माझ्या भजनामध्ये निरंतर आहे. कोण? भगवान नरसिंह. आणि त्यांची उपासना संत बहिराज जात्रेत करायचे. म्हणून आज आपण त्यांच्या उपासनेला वाव देता, त्यांच्या उत्साहामध्ये, त्यांच्या आनंदामध्ये आपण सामील झालो. म्हणून हे नरसिंह नवरात्र. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही आता चिंता करू नका. 4 वाजे लोक चिंताच करू नका. जरी काल उपवास असला तरी सुद्धा आपण टेन्शनच घ्यायचं नाही. कारण 3-4 पातीला आमटीवर पुष्कळ होईल. जेवढ्यांना येत तेवढ्यांना या, है की नाही? तिकडे ते बसलेलेच आहे ट्रॅक्टरवर, जेवढ्यांच्या येईल तेवढ्यांच्या घेऊन टाकायच्या. आणि संत बहिराज वेदांची ही पावन भूमी, साधनेची भूमी, कर्मभूमी, जन्मभूमी, या भूमीमध्ये आपल्या सर्वांचा जन्म झालेला आहे. आपण सर्वजण भाग्यवान आहात. 10 दिवस आपण संतांचं वर्णन ऐकलेलं आहे. संतांची महिमा खोल आहे. संत हे जगाच्या कल्याणासाठी झटपट करतात. हा जो भैरवी ग्रंथ त्यांनी निर्माण केला तो आपल्या सर्वांच्या जडजीवांच्या कल्याणासाठी केलेला आहे. की याद्वारे तुम्ही भगवंताचं चिंतन करावं, भगवंताचं नामस्मरण करावं, भगवंताच्या लीला श्रवण कराव्या. जो 10वा स्कंद आहे आणि जे 10व्या स्कंदावर त्यांनी टीका केली आहे, संपूर्ण चरित्र हे गोकुळातलं आहे. म्हणून आज विशेष कालेला महत्व आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि 10व्या स्कंदामध्ये काल्याचं फार वर्णन केलेलं आहे, ठीक आहे. आणि विशेष करून वारकरी संप्रदायामध्ये काल्यालाही तेवढंच महत्व दिलेलं आहे. संतांनी भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राला वर जेवढा डिमांड दिलेला आहे, जेवढं महत्व त्या गोष्टीला दिलेलं आहे, तेवढंच महत्व ह्या ग्रंथामध्ये संतांनी या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाचं चरित्र वर्णन करता करता आपण भगवान नरसिंहाची देखील उपासना करत राहिलो आहे. 7 दिवस ज्ञानेश्वरीचं पारायण झालं, 9 दिवस ज्ञानेश्वरीचं पारायण झालं, भैरवी ग्रंथाचं पारायण झालेलं आहे. आणि कालांतराने काल सांगितल्याप्रमाणे या आपण भैरवी ग्रंथ हा मोठ्या संख्येने उपलब्ध करून देणार आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये भैरवी ग्रंथ असणार आहे. तर अजून थोडंसं नाही का आपल्याला फिल्टर करायचं आहे आणि त्याचं काम पूजनीय चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर हे करणार आहे. त्यांच्या नियोजनाखाली आपण या ग्रंथाचं पुन्हा शुद्धीकरण करणार आहोत. कारण काही ओव्या त्याच्यामध्ये मागपुढे झालेल्या आहेत आणि त्याचं विवेचन करून आदरणीय बाबाजींनी याचं नियोजन केलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व काही इथं करणार आहे.